लोकसभा निवडणुकीमध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा गंभीर स्वरूपाचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलेला आहे। निवडणूक हातातून जाते हे लक्षात आल्यावर मतदानाच्या आधी 2 दिवस सोलापुरामध्ये दंगल घडवण्याचा कट होता असा आरोप प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलाय। दरम्यान काही दिवसांआधी प्रणिती शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना हाच आरोप केलेला होता। त्याचाच पुनरुच्चार सोलापुरामध्ये कृतज्ञता मेळाव्यामध्ये प्रणिती शिंदेंनी केलेला आहे। तर प्रणिती शिंदेंचे आरोप खोटे असल्याचा दावा राम कदमांनी केलेला आहे। ते देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणे। दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात। लाज वाटायला पाहिजे। रक्तावर राजकारण करतात ही लोक। आज मी ठरवलेलं का नाही बोलणार। जर आपल्या इकडे लावून ह्या 4 हुतात्म्याच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते हे लोक। त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं। आणि मी नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ते लोक। शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर, कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावा लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे, कारण का ते इथे फक्त लावालावी करत होते। पण खासदार प्रणिती शिंदे, जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का? कुठे तक्रार केली नाहीत? आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात? म्हणजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहीत धरतात पहा। त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।